माथेरान टॅक्सी क्यू. आम्ही ते टॅक्सी स्टँडच्या इथे आलो. माथेरान गिरीस्थान नगर परिषद प्रवासी कर वसुली नाका. हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला माथेरानला फिरायला यायचं असेल तर तो ट्रॅव्हल कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ मी आधी यूट्यूबवर माझ्या चॅनल एस4 श्रद्धा यावर मी शेअर केलेला आहे. जर तुम्हाला याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल प्रवासाची तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला नक्की कळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला दाखवतो या प्रवासात आम्ही काय काय मजा केली ती. पण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्ही. फायनली आम्ही माथेरानला आलेलो आहोत आणि मग तुम्हाला दाखवतो इकडचे आम्ही काय काय मजा करतो ते. चला तर मग आमच्याबरोबर तुम्ही पण येताय ना आमच्याबरोबर फिरायला. पण त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल. चला मग आमच्यासोबत. ते असे सगळे घोडे आणि ते रिक्षा आहेत मला हॉटेलपर्यंत न्यायला वगैरे. इथे आता आम्ही माथेरानला आल्या नाश्ता करतोय. मस्त पोहे खातोय, इडली सांबार घेतलंय आणि अजून सुद्धा एक डिश येणार आहे माझ्यासाठी, वडापाव येणार आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर S4 श्रद्धा या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या हॉटेलबद्दल. हा हे पहिला पॉईंट, लेक पॉईंट बोलतो त्याला. ते मस्त लेक हिरवळ पाणी दिसतं कारण ते झाडांचा विश्वनाथ मंदिर शंकराचं मंदिर आहे. विश्वनाथ महाराज शंकरदेवाचं मंदिर आहे. अतिशय शांत वातावरण आहे. प्रसन्न दर्शन मध्ये असं मंदिराचं दर्शन मंदिरात गेलं की जरा बरं वाटतं. इथे वर लॉर्ड पॉईंटला आल्यावर इथे सगळे असं वेगवेगळे इथे फोटो वगैरे काढण्यासाठी असं आहे पॉईंट ठेवलेत. त्याच्यामध्ये असे चार्जेस घेतात. परत वेगवेगळे गेमसुद्धा आहे. ते जसं फोटो वगैरे काढायचे असेल तर परत
मिल्क लागलेली 14 पॉईंट झालं तेव्हा मला डेअरी मिल्क मिळालं, पण आमच्या श्रुतिकाला नको होतं. मग तिने हे किचन सिलेक्ट केली, 2 किचन घेतले मग तिने त्याची. गिफ्ट आणि जर नाही मिळालं ह्याच्यातलं एखादं पण तर मग त्याच्याऐवजी ते तुम्हाला किचन देतात. हे माकडेच आहेत सगळे, रस्ता अडवून ठेवले तेवढे माकड आहेत सगळीकडे. स्वतंत्र तरी ना माझ्यात काही इथे 3 घोडे घेतलेत. या घोड्यावर बसून आम्ही आलोय. तिघांसाठी 3 घोडे घेतलेले. आता 5 पॉईंट आम्ही फिरून आलो, तर पुढचं पॉईंट फिरायला चाललो. आज से जाने मन दिल है तुम्हारा, आज से जाने मन दिल है तुम्हारा, दिल है तुम्हारा.
इथे असं इको पॉईंटवर आम्ही आलेलो आहे फिरायला मस्त. आणि इथे श्रुतिका आणि श्रुतिकाचे पप्पा काहीतरी खायला घेतात, ज्यूस पितात बहुतेक. त्याचं कॅन्टीन वगैरे पण आहेत वर. हे लाईव्ह फोटोमध्ये बघितलंच ना, ते बघायचं पहिल्या सगळ्याच्या त्या काळात. इथे शस्त्र ठेवलेत त्यांचे, हे बघ ते शस्त्र ठेवलेत सगळे. शिव नारळ कसं आहे ना, एवढं मोठं बघ नारळ. हे सगळे त्या काळात भांडी वापरायची ना. हा टोपी, आता टोपी बोलतो. युद्धाच्या काळात सगळं दाखवतो. हे बघ त्या काळात कसं ते असं म्हणते ना मुघल, ते बघायचं स्त्रियांना असे पकडून न्यायचे त्या काळात, मारायचे, पकडून न्यायचे. माधवजी पॉइंट येते. या भाऊनी मस्त आम्हाला घोडेसवारी केली मस्त. यांचे तिन्ही घोडे पण एकदम मस्त आहेत एकदम. आम्ही सुरुवातीला घाबरत होतो आणि यांनी एकदम सांगितलं की नाही बसा तुम्ही, आणि चांगलं गाईड केलं आणि मस्त सगळे पॉईंट मस्त फिरवून आणले. थँक्यू भाऊ. थँक्यू, वेलकम सर. या कधी परत आले. हो नक्की नक्की. स्टेशन तिथे सगळं आम्ही मार्केट फिरतोय. इथे सगळे मार्केटमध्ये सगळे वेगवेगळे शॉप वगैरे आहेत, हॉटेल्स आहेत, शॉप्स आहेत. हे बघतोय रात्रीचा नजारा बघतोय. थंड थंड हवा मस्त सुटले त्याचं काय. चला मार्केटमध्ये फिरतोय आम्ही. मार्केटमध्ये फिरतोय. कोण फिरतोय? वाव वाव. हॉटेल मासेमारी, नॉनव्हेज अँड व्हेज हॉटेल. मासेमारी नॉनव्हेज दोन्ही पण येते. मुलांच्या खेळण्यासाठी काहीतरी आहे. काय घोड्यांचे ना. पंजाबी हॉटेलमध्ये अजून रश नाही आहे.
शालीमार हॉटेल. My friend can have this is तांबड्याच्या वगैरे छान वाटतात ना, असे कोल्हापुरी वगैरे छोट्या मुलांचे पण आहेत ना, कसे छोटे छोटे छान वाटत बघायला. शेलार उपहारगृह, तिथे आम्ही आता नाश्ता करायला चाललो आहे. बघूया काय नाश्ता मिळतो तिकडे खायला. चला पाहूया आतमध्ये जाऊन. श्रुतिकाचे पप्पा आणि श्रुतिका बसली आतमध्ये, तर आपण पण जाऊया आतमध्ये. बघूया काय मिळते नाश्ता. नाश्ता केला आणि आता मी फिरतोय सगळीकडे. माथेरानचे रस्ते बघते कसे कसे आहेत. इथे ते गोकुळ रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही लंच करायला चाललो आहे. व्हेज हॉटेल आहे, प्युअर व्हेज. तिथे आता आम्ही लंचला चाललो आहे. चला बघूया कसं जेवण आहे ते आतमध्ये. बटर रोटी आणि पनीर मसाला मागवला. इथे आता आम्ही गोकुळ हॉटेलमध्ये जेवलो आहे, रेस्टॉरंटमध्ये. मस्त होतं अगदी जेवण, छान झालं. पोटभर जेवलो आहे. आता आम्ही थोडं फिरतोय जरा इथे मार्केटमध्ये. मग फ्रेंड, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन